राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात सर्वाधिक नांदेडमध्ये 9,48,000 पीक विमा अर्ज। उजनीतून पुन्हा भीमा नदी पात्रात 4,600 क्युसेकचा विसर्ग। कापूस सोयाबीनला तुती रेशीम पर्याय, शेतकऱ्यांना जास्त कमाईची संधी, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। कोयन्याच्या विद्युतगृहातून 1050 क्युसेकने विसर्ग सुरू। सिंधुदुर्गात पावसाची 35% तूट। कृषी समृद्धीचे थकीत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा, 600 कोटी निधी मंजूर। गृहहंगामी कापूस खते देण्याची खानदेशमध्ये लगबग सुरू। नियमित कर्जदारांना 2 लाख मिळणार का? 30 ऑगस्ट पूर्वी निर्णय शक्य। लाळ खुरकूत लसीकरणाच्या 9व्या मोहिमेला प्रारंभ। सातारा गॅजेट लागू करण्यासाठी दोन्ही राज्यांनी पुढाकार घ्यावा, जरांगे पाटील। नव्या कायद्यात जमीन मोजणीनंतरच नोंदणीची तरतूद, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। हातबाऱ्यावर नाव नसलेल्या 2,31,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, यांना पण मिळणार कर्जमाफी। शेतकऱ्यांनी काय खायचं? शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आमदार संतोष बागरांनी रोखली। सांगलीत पेरणी 88%वर। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी सरकारकडून भेट, जुलैच्या हप्त्यासाठी 319 कोटी निधी मंजूर। देशातील 166 धरणात 52% पाणीसाठा। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।